नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. ताडपांगरे तालुका जिल्हा परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक शोभायात्रा. विद्यार्थी व तरुणांनी शिक्षणापासून दूर न जाता व्यसनापासून मुक्त व्हावे, रिपाई नेते पंडितराव टोमके यांचे प्रतिपादन. ताडपांगरी तालुका जिल्हा परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सकाळच्या सत्रातील कार्यक्रमात तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व पुतळ्यास दैठणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपी सोनेत, सरपंच अभय सुरवसे, किशनराव तुपसुंदर, तालुका अध्यक्ष रिपाई यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्रिशरण पंचशील भीमस्तुती, बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना पंडितराव टोमके यांनी घेऊन सूत्रसंचलन केले. यावेळी सपोनी नागनाथ फड, बळीराम वैरागड, प्राध्यापक समता टोमके, संदेश गायकवाड यांच्यासह बौद्ध उपासक, उपासिका, बालक बालिका उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक गोपी सोनेत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्यामुळे आपण पदावर असून जयंतीच्या निमित्ताने सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने शुभेच्छा दिल्या. पंडितराव टोमके रिपाई नेते यांनी समारोपाच्या भाषणात म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करा असा संदेश दिला आहे. परंतु विद्यमान तरुण पिढी विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात असून अधोगतीकडे व व्यसनाधीकडे वळले आहेत. ते समाजाला घातक आहे. म्हणून विद्यार्थी व पालक शिक्षणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही व व्यसनहीनतापासून मुक्त व्हावे असे आवाहन केले. सदरील जयंतीच्या हार्दिक आयोजित कार्यक्रमात प्रणव टोमके, गौरव झराडे, मनोज टोमके, संजय कांबळे, बुद्धभूषण टोमके, रमेश टोमके, धम्म रक्षित टोमके, नारायण झराडे, श्याम कांबळे, वैजनाथ टोमके, धम्मा कांबळे, संतोष टोमके, लिंबाजी कांबळे, भारत झराडे, सुदामा कांबळे, छत्रगुण कांबळे, श्याम कांबळे, साहेब कांबळे, एकनाथ कांबळे, सुनील टोमके, दत्ता कांबळे, उत्तम टोमके, धोंडीराम कांबळे तसेच सायंकाळच्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य फोटोची मिरवणूक काढत ही मिरवणूक एकदम शांततेत पार पडली असून यावेळी विभागीय पोलीस अधिकारी राजकुमार वाघमारे, जिल्हा पोलीस शाखेचे पाटील साहेब यांच्यासह पोलीस कर्मचारी व महिला पोलीस मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.